नमस्कार मंडळी, मी आहे प्रतिभा गुजर. ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी इथं बनवलेली आहे उन्हाळा स्पेशल कैरीचं पन्हं. अहो मंडळी, हे कैरीचं पन्हं करायला तर एकदम सोपं आहेच आहे, शिवाय प्यायला पण एकदम रुचकरच आहे. आणि हो बरं का मंडळी, कैरी म्हणलं तर उन्हाळ्यात पन्हं हे एकदा व्हायलाच पाहिजे. मग काय मंडळी, चला आपण कैरीचं पन्हं करूया. त्याच्यासाठी मी इथं मीडियम आकाराचे 2 कैऱ्या स्वच्छ धुवून इथं घेतलेली आहे. आता हे कैऱ्यांना आपण इथं कुकरमध्ये लावायचं आहे. त्याच्यासाठी हे 2 कैऱ्या मी इथं कुकरमध्ये ठेवले आणि त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी एवढं ठेवून व्यवस्थित आपल्याला इथं 2 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. आता हे 1 ग्लास पाणी घातल्यानंतर मी कुकरचं टोपण इथं बंद करत आहे आणि आपल्याला हे 2 शिट्ट्या इथं घ्यायच्या आहेत. आणि हो बरं का मंडळी, कुकरच्या 2 शिट्ट्या घेतल्यावर आपली कैरी ही व्यवस्थित इथं मऊ झालेली दिसेल आणि शिवाय त्याचं गरही आपल्याला इथं व्यवस्थित निघेल. त्याच्यासाठी जास्त शिट्ट्या घेण्याची काही आवश्यकता नाही. फक्त कुकरमध्ये आपल्याला 2 शिट्ट्याच इथं घ्यायच्या आहेत. आता इथं कुकरचे 2 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आता हे कुकर मी इथं थंड करायला बाजूला ठेवते. आणि थोड्या उशिरानं हे थंड झाल्यानंतर आपल्याला इथं कुकरचं टोपण काढून पाहायचं आहे. हे कैरीचं कलर उकळून घेतल्यामुळे बदललेलं आहे आणि ते आता खूप गरम आहे. आणि हे कैरी आता थंड करण्यासाठी मी इथं एका प्लेटमध्ये हे दोन्ही कैरी इथं काढून ठेवणार आहे. आणि हो बरं का मंडळी, पाहिजे तर तुम्ही पन्हं करायला आणखीन कैरी इथं वापरू शकता, पण मी इथं फक्त 2 कैरीचाच वापर इथं केलेला आहे. आता आपण पाहू शकतो मंडळी, आता हे कैरी एकदम इथं थंड झालेले आहेत, जेणेकरून आता ह्याचं साल मला इथं व्यवस्थित काढता येईल. आणि हो बरं का मंडळी, तुम्ही पण पन्हं करताना कैरी पूर्ण थंड झाल्यावरच त्याची साल काढायला घ्या. आता इथं थोडंसं गरम इथं मला लागत आहे, तरी पण मी हे साल इथं काढत आहे. आता कैरीवरची साल काढल्यानंतर त्याचं गर आपल्याला सगळंच इथं व्यवस्थित हे काढून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी हे पहिल्या कैरीचं साल मी काढून ठेवली आहे, शिवाय ते सालचं गर पण इथं काढलेली आहे. आणि आता हे दुसरी कैरी पण मी इथं काढत आहे. त्याचं साल काढले आणि परत त्याचं गर पण इथं व्यवस्थित असं काढून घ्यायचं आहे. गर काढण्यासाठी मी इथं चमच्याचा वापर केला आहे. पाहिजे तर तुम्ही हातानं पण इथं गर कोळून काढू शकता, काही हरकत नाही. आता आपण पहा, हे कोयवरचं सगळंच गर मी इथं व्यवस्थित इथं काढत आहे आणि आता हे कोय पण व्यवस्थित स्वच्छ इथं झालेली आहे. जेवढं शक्य होईल तेवढं हे पूर्ण गर काढायचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्याला जेवढं गर जास्त तेवढं कैरीचं पन्हं जास्त असं आहे. त्याच्यामुळे जेवढं गर काढता येईल तेवढं काढायचं. आता ह्या दुसऱ्या कैरीचं पण मी व्यवस्थित सगळंच गर इथं काढून घेत आहे. आणि हो बरं का मंडळी, एकदम सावकाश व्यवस्थित आणि हे कैरी पूर्णपणे थंड झाल्यावरच तुम्ही ह्याचं गर काढायला घ्या. आणि हो बरं का मंडळी, आता तुम्ही पाहू शकता, मी प्लेटमध्ये सगळंच गर एक ठिकाणी इथं गोळा केलेली आहे आणि माझं 2 कैरीपासून एवढं गर इथं मिळालेलं आहे. आता हे सगळंच गर आपल्याला इथं मोजून घ्यायचं आहे. आता इथं मी एक छोटं मिक्सरचं भांडं घेतलेली आहे आणि जे प्लेटमधलं गर होतं ते मी इथं मोजून बघितलेलं आहे आणि ते इथं मला अर्ध वाटी असं इथं झालेलं आहे. आता हे सगळंच गर मी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालत आहे आणि तसंच अर्धा वाटी गर म्हणलं तर इथं अर्धा वाटी गूळचा वापर केलेला आहे आणि ते इथं मी घातलेलं आहे. तसंच पाव चमचे जिरे आणि चिमटभर हे काळं मीठ इथं घातलेले आहे, जेणेकरून आपलं पन्हाला चव तर एकदम भारीच येणार आहे. आता आपल्याला हे सगळं एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे आणि आपण इथं पाहू शकता, एकदम छान असं हे पेस्ट इथं तयार झालेली आहे. आता याला आपण व्यवस्थित इथं गाळून घ्यायचं आहे. हे नाही गाळून घेतलं तरी पण चालतं, पण पिताना आपल्या तोंडामध्ये ते कैरीचे तुकडे येऊ नये म्हणून आपण याला गाळलं पाहिजे. त्याच्यासाठी मी इथं एक बाऊल घेतली आहे आणि त्याच्यावर एक चाळणी घातलेली आहे आणि त्या चाळणी ठेवल्यानंतर त्याच्यातच हे सगळंच मिक्सरमधलं मिश्रण घालून इथं व्यवस्थित चमच्यांच्या साहाय्यानं फिरवत आहे, जेणेकरून हे सगळं गर गाळून खालच्या बाऊलमध्ये याचं गर सगळं जमा होईल, शिवाय कोणतेच कैरीचे तुकडे इथं शिल्लक राहणार नाही. आता एकदम मऊ पेस्ट हे तयार झाल्यानं मला इथं गाळायला पण एकदम सोपं जाते आहे. एकदम हलक्या हातानंच चमच्याच्या साहाय्यानं मी इथं हे गाळत आहे. आणि आता हो बरं का मंडळी, थोडं मिक्सरमध्ये पाणी घालून ते पण स्वच्छ मिक्सर धुतल्यासारखं करून ह्या चाळणीवर घातलेली आहे आणि ते पण गाळून आता खाली आलेलं आहे. आणि आपण इथं पाहू शकता, आता चाळणीला लागलेलं सगळंच गर मी ह्या बाउलमध्येच घातलेली आहे आणि शिवाय आता हे चमच्याच्या साहाय्यानंच परत इथं तुम्हाला दाखवत आहे. सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि एकदम मस्त असं फाईन पेस्ट इथं तयार झालेली आहे.
तुम्ही असंच हे काचेच्या बाटलीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता. नाही म्हणलं तर याच्यामध्ये लगेच पाणी घालून तुम्ही इथं कैरीचं पन्हं तयार करू शकता. आणि आता हो बरं का मंडळी, याच्यामध्ये मी छान असे 4 ग्लास पाणी इथं घातलेले आहे. आणि आता हे व्यवस्थित पातळ इथं झालेलं आहे. आता हे एकदम घट्ट पण नाही आणि एकदम पातळ पण नाही, असं हे कैरीचं पन्हं इथं तयार झालेलं आहे. आणि शिवाय थोडंसं टेस्ट इथं केलेली आहे. प्यायला तर एकदम भारीच झालेलं आहे. पाहिजे तर तुम्ही याच्यात अजूनही पाणी घालू शकता, काही हरकत नाही. आणि हो बरं का मंडळी, आता ते मी बाउल 1 घंट्यासाठी फ्रीजमध्ये ठेवले आणि मस्त थंड झाल्यानंतर इथं मी हे पन्हाचे ग्लास भरत आहे. मस्त थंडगार कैरीचं पन्हं पिण्यासाठी तयार आहे. लगेच प्यायचं असेल तर त्याच्यामध्ये आईस क्यूब घालून तुम्ही पिऊ शकता. मग काय मंडळी, कैरीचं पन्हं करायला आहे ना एकदम सोपं. अहो मंडळी, माझी रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा. आणि आता इथं 4 ग्लास पन्हं इथं भरून ठेवलेली आहे आणि 1 ग्लास पन्हं इथं मी पिऊन पण पाहत आहे. असल्या रखरखत्या उन्हात एकदम थंड थंड पन्हं एकदम छान वाटत आहे. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू नवीन अशाच वेगवेगळ्या रेसिपीसोबत.